नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी चॅनलमध्ये मी किरण तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला केस कसे वाढवायचे ते सांगणार आहे। तुम्हाला माहितीच असेल की मार्केटमध्ये भरपूर सारे केसांसाठी प्रोडक्ट्स भेटतात आणि त्या प्रोडक्ट्सला आपण विकत घेतो आणि वापरतो आणि मग त्याचा जो साइड इफेक्ट आहे ते आपल्या केसांवर दिसून येतो। तसंच आपल्याला माहिती असेल की वेगवेगळी स्टाईल करण्यासाठी पण आपण आपल्या केसांना लहान लहान कापत राहतो आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या जी केसांची वाढ असते ती कुठे ना कुठे थांबते आणि मग आपण बोलत राहतो की माझे केस वाढतच नाही, माझे केस वाढतच नाही। जर अशी समस्या तुमच्यासोबत पण असेल तर या व्हिडिओला पूर्ण बघा, कारण की आज मी तुम्हाला खूपच चांगले असे उपाय आणि असरदार उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे जे केस आहेत खूप तेजीने वाढणार आणि ते खूप चांगले पण होणार। तर चला बघूया कोणते आहेत ते उपाय। तर सर्वात पहिला उपाय मी सांगते ज्याच्यासाठी तुम्हाला हवा आहे आवळा। आवळा जे असतो आपल्या केसांना मजबूत बनवतो आणि त्यांचे आरोग्य पण खूप चांगलं करतो। याच्यानंतर तुम्हाला हवं आहे नारळाचे तेल। नारळाचे तेल पण आपल्या केसांसाठी खूपच चांगलं मानलं जातं। याच्यामध्ये जे पौष्टिक तत्व असतात त्याच्यामुळे आपल्या केसांची जी वाढ आहे ती भरभराटीने होते। तर चला मी तुम्हाला सांगते की या तेलाला तुम्हाला कसं बनवायचं आहे। तुम्हाला काय करायचं की आवळ्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे आवळ्याचा पावडर असेल तर तुम्ही त्याचा पण उपयोग करू शकता। आता तुम्हाला काय करायचंय, 1 ते 2 वाटी नारळाचे तेल घ्यायचे आणि त्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या आवळ्याला टाकून द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांसाठी याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे। जेव्हा हे जे रंग आहे तेलाचं ते बदललं म्हणजे ते थोडंसं काळपट झालं की गॅसला बंद करा आणि मग ह्या तेलला थंड होऊ द्या। हे तेल थंड झालं की चांगल्याने याला गाळून घ्या। गाळल्यानंतर जो पदार्थ तुमचा वरती शिल्लक राहिला आहे त्याची गरज तुम्हाला नाही आणि नंतर जो गाळलेला तेल आहे त्याचा उपयोग तुम्ही करू शकता। या तेलाला तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा रात्री झोपण्याच्या पहिले लावायचं आहे आणि सकाळी तुम्हाला आपले केस चांगल्याने धुवून घ्यायचे आहे। या तेलाला जर तुम्ही आठवड्यातून 2दा पण लावलं तर महिनाभरातच तुम्ही तुमच्या केसांची जी लांबी आहे ती वाढताना बघू शकाल। तर हा जो उपाय आहे तो केसांसाठी खूपच चांगला आहे, तुम्ही एकदा करून बघा। या तेलाला तुम्ही 15 ते 20 दिवस पर्यंत वापरू शकता, म्हणून तुम्हाला परत परत ह्या तेलाला बनवण्याची आवश्यकता पण नाही। मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते। याच्यासाठी तुम्हाला पाहिजे कोरफड। कोरफडमध्ये प्रोलॅक्टिक एन्झाइम्स असते जे आपल्या केसांना वाढीसाठी खूपच महत्त्वपूर्ण मानले जाते आणि याच्यानंतर तुम्हाला हवा आहे मेथी दाणा। मेथी दाणा पण आपल्या केसांना मजबूती देण्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला काय करायचं की कोरफडीचा जो जेल आहे जो मार्केटमध्ये विकत भेटतो तो घ्यायचा आहे किंवा तुम्ही कोरफडीचा जो जेल आहे घरी पण बनवू शकता। या जेलमध्ये तुम्हाला मेथी दाणा भिजवून ठेवायचा आहे। जर तुम्ही वाटीभर जेल घेतला आहे तर अर्धा वाटी तुम्हाला मेथी दाणा घ्यायचा आहे। दोघांना भिजवत ठेवायचं आहे आणि रात्रभर चांगल्याने भिजू द्या आणि सकाळी उठून या दोघांना मिक्स करा आणि याला मिक्सरमध्ये टाकून याची एक चांगलीशी पेस्ट बनवून घ्या। आता हा जो पेस्ट बनला हाच आहे तुमचा हेअर पॅक। आता तुम्हाला काय करायचं की या हेअर पॅकला आपल्या केसांवर चांगल्याने लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्या ते 1 तासासाठी तसंच केसांना सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या केसांना चांगल्याने धुवायचं आहे। तुम्ही धुण्यासाठी शॅम्पूचा पण उपयोग करू शकता जो असायला हवा फक्त हर्बल शॅम्पू, किंवा तुम्ही नुसतं पाण्याने पण आपले केस धुवू शकता। या उपायाला तुम्हाला आठवड्यातून 2दा तरी करायचं आहे। जर तुम्ही हा उपाय महिनाभर केला तर तुमच्या केसांमध्ये तुम्ही एक खूपच चांगला बदलाव बघणार आहात आणि तुमचे जे केस आहेत ते भरभराटीने वाढण्यास चालू होणार आहेत। याच्यानंतर मी तुम्हाला काही अजून टिप्स सांगते, जर तुम्ही त्यांना पण लक्ष दिलं तर तुमच्या केसांची अजूनच चांगली वाढ होणार आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगेन की आठवड्यातून 2दा तरी आपल्या केसांना तेल जरूर लावा। जर तुम्ही नियमितपणे आठवड्यातून 2दा तेल लावलं तरी पण तुमच्या केसांची जी वाढ आहे ती चांगल्याने होणार। याच्यानंतर तुम्ही शॅम्पू पण 2दा पक्का करा आणि शॅम्पू केल्यानंतर तुम्हाला कंडिशनर पण उपयोग करायचा आहे आणि ज्या कंपनीचा शॅम्पू आहे त्याच कंपनीचा कंडिशनर घ्या। जर तुम्ही असं वापरलं तर तुमच्या केसांमध्ये अजून चांगले तुम्ही फरक जाणून घेणार आहात।
त्याचप्रमाणे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की केसांना वेळोवेळी ट्रिम करा. ट्रिम केल्याने केसांची जी वाढ आहे ती अजून चांगली होते, म्हणून ट्रिम करणं पण तेवढीच आवश्यक गोष्ट आहे जेवढं आपण केसांना धुतो. तर हे होते काय असे उपाय ज्याच्यामुळे तुम्ही आपल्या केसांना लवकरात लवकर वाढवू शकता. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. जर आवडला असेल तर सगळ्यात पहिले या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी तुम्हाला भेटणार अजून चांगल्या व्हिडिओ सोबत. तेव्हापर्यंत धन्यवाद.